मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो जुना बैलपोळा हिंद केसरी माळशिरसच्या मैदानामध्ये आणि कालच आपण ताईंची सर्व मुलाखत घेतलेली आणि ते म्हणालेले की काहीतरी करणार 100% मेहरबान काहीतरी वेगळं करणार आणि आज ते सिद्ध करून दाखवलं. त्यानं प्रथम क्रमांक केला. शेठजी पण आहेत. शेठ नमस्ते. काय सांगाल, किती मोठा विजय आजचा? आजचा भरपूर मोठा विजय आहे. बर. का आम्हाला एवढा आनंद झालाय का बोलूच नाही. आम्ही गगनात पोहोचलो. आज बक्षीस पहिला नंबर मिळाला. आज तुमची सर्व फॅमिली इथे उपस्थितीमध्ये आहे आणि एवढा मोठा क्षण त्याच्या करिअर मधला आणि आनंदाचा क्षण आहे. काय सांगा? माझी फॅमिलीला तर भरपूर आनंद झालेला आहे, कारण माझी फॅमिली माझ्या सोबत असतं आणि मला त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये. भैयाचा फायनलच्या वेळेसचा कॉन्फिडन्स विषयी काय सांगाल? एक सुट्टी गाडी त्यानं वर आणली, काय सांगाल त्याविषयी? भैया माझा पूर्ण कॉन्फिडन्स होता का भाई मी घाबरतो कसं जर सुट्टी क्लिअर एकदम चांगली झाली टॉपची तर भैयाचा काही नादच नाही करायचं. मग डायरेक्ट टॉपच, मग गेअर दुसरा टाकायची गरजच नाही. हे नियोजन कसं करण्यात आलेलं मल्हारचं? आणि मल्हारचं नियोजन नितेश गायकवाड यांनी 10 दिवस अगोदर केला आणि ज्ञानू ठाकूर या दोघांनी नियोजन केला. 10 दिवस अगोदर त्यांना 11 तारखेला कम्प्लीट झाला. हा पायरा झाला. नानू ठाकूर समाजसेवक संतोष तोडकर या दोघांचं बोलणं झालं फोनवर. त्या दिवशी पायरा झालाय. शेठजी जसं म्हणाले तसं सुट्टी प्रॉपर झाली तर सागर आणि मेहरबान सोडायला सोन्याभाऊ दोघांनी मी आधी सांगितलं की अर्धा फूट गाडी मागणं सोडा पण ठाम सोडा आणि त्यांनी गाडी चांगली सोडली आणि प्रथम क्रमांक झाल्यावर सागर एवढा खुश होता, चकड्यावर पडला. मला वाटतं मग वैशिष्ट्य आहे जेव्हा जीव गाडी तो सोडतो कुठल्या पण अड्ड्यात बघा तीच गाडी एक नंबर करते. बरोबर. ताई पण आहे. ताई, काय आनंद आहे आज? एक मोठा विजय आज. खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि त्याचा अभिमान पण आहे. जसं मी काल बोलले होते तुम्हाला तसंच आजही तेवढाच आनंद आहे. त्याचा जास्त आनंद आज आहे. बर. काय आनंद आहे आज? मोठा विजय म्हणजे खूप आनंद झाला आम्हाला का आमच्या मेहरबानी 1 नंबर केलाय. आता चतुर्थ हिंद केसरी झालं का. बरोबर. शेठजी, बिनजोडला पण जबरदस्त पळ आहे. तिथं पण कायम गुलाल घेत असतो. आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण तीच सातत्य ठेवले, तीच कन्सिस्टन्सी ठेवली. त्याविषयी काय सांग? खरा जर माझा शोक आहे बैल क्षेत्राला बिंजोरचा. आज लक्षात तर मला बिंजोरला भरपूर आवडतं. आता 9 तारखेला बिंजोर आहे. 9 तारखेला तिथं नियोजन आमचं आहे. आता 9 तारखेला बघू, आता ठरवू आम्ही काय ते पैरा वगैरे कोण असेल? पैरा चालू आहे. दोघांचे फोन आले आहेत तर त्याच्यावर हवं आम्ही. एक काय जाणवतं की मेहरबानचे हे वैशिष्ट्य आहे की बाबा त्याला वेगळं काहीतरी ठरवतं बाकीच्या बैलांपेक्षा? काही वेगळे पण काय जाणवतं त्याचे पळाच्या माध्यमात? काय वेगळे पण जाणवतं? मेहरबान बघा, मेहरबान हा पहिला गट काढला ना मेहरबानी का मग दुसऱ्या गटाला सेमीला ना फायनलला मग आम्हाला काही गरज लागत नाही. मेन म्हणजे पहिले गटावर मी त्याच्यावर मेहरबान माझा हे असतो. पहिला गट पास झाला ना का मग सेमी फायनलला आम्ही सर्व कडे. बैलगाडी क्षेत्र म्हटलं की टीम लागते. संपूर्ण टीम विना अपूर्ण आहे. जवळपास इथं नाही म्हटलं तर तुमचे 70 ते 80 मेंबर इथं उपस्थित आहेत. त्याविषयी काय सांगाल? कारण हे बघा, त्यांच्याशिवाय शक्य नाही. त्यांच्याशिवाय शक्य नाही. ते जर उपस्थित नसलं तर हा बैल क्षेत्र एक दोघांचं क्षेत्र नाहीये. हा लक्षात. जवळ पूर्व टीम आमची आहे. सरपंच ग्रुप चिरले ते पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर ते नसल्याशिवाय आम्हाला मजाच नाही या क्षेत्रात. भैया, काय सांगशील फायनल विषय? फायनल कशी झाली? मी नाटक बैल हाता पण आता बैलात एवढी प्रगती झाल्या की कायम गटाला बैल थोडा कमी पोहतोय सगळ्या माणसांचा. पण आज गटापासूनच काल गटाला पण बैल लय पाहिला, सेमीला पण लय पाहिला आणि फायनलला काय गाडी सुट्टीत 1 नंबर केला. म्हणजे बैलाला पण स्पीड आता जास्त वाढलंय. एक शेठजींनी विश्वास तुझ्यावरती, शेठजींचा विश्वास म्हणजे या टीमचा पहिल्यापासून विश्वास जास्त माझ्यावर आहे. कोरेगावला पहिल्यांदा छकड्यात बसलो त्यांच्या, त्या दिवशी पण तिनेच 1 नंबर केला. परवा गलटोनला त्यांच्या छकड्यात बसलो, तिनेच 1 नंबर केला. आज 1 नंबर बसलो, छकड्यात बसलो. माळशिरसला पण 1 नंबर तिनेच केला. शेठजी म्हणाला भैया 1 मिनिट 100% भैया आमच्या लकी आहे. लकी ड्रायव्हर. कुणाला समर्पित करायचं? फायनलचा 1 नंबर कुणाला समर्पित करायचं? विजय कुणाला समर्पित करायचा?
पूर्ण टीमला माझी पूर्ण टीमला माझी जेवढी कमिटी आहे ना, जेवढी माझी पोरं आहेत ना, त्यांना सर्वांना एका नाही सर्वांना. आम्हाला मेहरबान आणि मथुर ही जोडी आम्हाला तेव्हा पाहिजे. आता योग आला तर कधी पण राहुलभाई बोल त्या दिवशी राहुलभाई म्हणजे माझ्या छोटा भावासारखा आहे. राहुलभाई आलं लक्षात. तर राहुलभाई आम्ही जेव्हा नियोजन ठरवलं त्या कधी पण ते बोलतील त्यावेळी तयार आज मथुरने सुद्धा गुलाल घेतलाय. त्याविषयी काय सांगितलं? मथुर पण एवढं वय असून त्याच जिद्दीनं त्याच जोराने पळत त्याविषयी काय सांगितलं? मथुर हा गलाचा ताईत आहे. आलं लक्षात. मथुर हा एक नंबरचा हे आनंदी आहे. त्याबद्दल बोलायचं काहीच हे नाही. आज त्यांनी 5 नंबर घेतलाय मथुर. शेडजी शुभेच्छा राहतील. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या ड्रायव्हरचा मेहरबान एकदम कालीज आहे. कारण का जेव्हा आम्ही आता मी तर झालं जवळजवळ 3 वर्षाली मेहरबान सोबत आहे. भैया ड्रायव्हरला गाडी आणते नाही आणते त्याला माहिती नसतं, पण तो वरून बसून खालपर्यंत जातो. त्याचा एवढा जीव आहे. गाडी झुपणार, कासरे बांधणार, लास्ट पर्यंत बैला सोबत होणार. तो आमची गाडी कधी आणतो नाही आणतो ते सगळ्या म्हणजे त्याला पण गाड्या असतात, त्याच्या पण 2-3 गाड्या, पण त्याचा मेहरबानवर जाम जीव आहे. हा कधीच तो आम्हाला जाम मेहरबानला तो खूप लकी आहे. आता कितीतरी मैदान आम्ही 1 नंबर केलं तिथं तो गाडीवर बसून गेलाय खाली आणि 1 नंबर झाले आमचं. शेडजी असं प्राण्यांना पण कळतं का की बाबा हा आमच्या गाडीवरती बसलाय, म्हणजे असं भैया ज्यावेळेस बसतो त्यावेळेस गुलाल घेतो, त्याला पण कळतं का मेहरबानला की बाबा आपला माणूस कोणतरी गाडीवर बसतो? हो तर आता नंदी जो आहे तो त्याला स्वरूप करते, कोण कसं हाकलतं काय करतंय त्याच्याबद्दल बोलायची गरजच नाही लागत. आलं लक्षात. शेडजीचे चिरंजीव आहेत, काय आनंद आहे आज? मला वाटतं तुझ्या नावाने गाडी पळते. हा. माझ्याच नावाने गाडी पळते. मला खूप आनंद झालाय आज. नाव काय तुझं? राधे दीपक पाटील. दीपक पाटील या नावाने गाडी पळते मित्रांनो. शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच ही पुन्हा एकदा ही जोडी आम्हाला दिसेल काय एखाद्या मोठ्या मैदानात. 100% चांगली ही जोडी डबल पळणारच.